मुकटी शेत शिवारात प्रगतशील शेतकरी वसंतराव साळुंखे यांच्या शेतात बिबट्याचा वावर, 2 वासरूंचा पाडशा। धुळे तालुक्यातील मुकटी येथील प्रगतशील शेतकरी वसंतराव भिकनराव साळुंखे यांचे गट नंबर 202/2 येथे शेती असून या शेतात त्यांचे गाई वासरू देखील या ठिकाणी बांधलेली असतात। दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी एका गाईच्या वासरूला बिबट्याने हल्ला करून या ठिकाणी वासरूचा पडशा पाडला। सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी देखील बिबट्याने पुन्हा एका वासरूचा पडशा पाडला असून सदर घटनेची माहिती शेतकरी वसंतराव साळुंखे यांनी वन विभाग अधिकारी RFO भूषण वाघ यांच्याशी संपर्क साधला असता सदर अधिकारी आपल्या पथकासह शेतीत दाखल झाले। या ठिकाणी पाहणी करून पंचनामा करून CCTV कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आले असून लवकरच बिबट्या असल्यास त्यास पकडून जंगलात सोडण्यात येईल असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले असून शेतकऱ्यांनी देखील आजूबाजू परिसरात सावधानता बाळगून शेतातून लवकर घरी जावे शेतकरी वसंतराव साळुंखे व वन विभागाच्या वतीने देखील आवाहन करण्यात आले आहे। यावेळी RFO भूषण वाघ, वनपाल बोरवीर, सुवर्णा उशिरे, विजय पाटील, प्रसाद पाटील, वनरक्षक सुभाष क्षीरसागर आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते। तर सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला लवकर जेरबंद करावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। मी वसंतराव भिकनराव साळुंखे, मुक्काम पोस्ट मुक्ती, तालुका जलदोडी। माझ्या शेतामध्ये कालपासून एक बिबट्यासारखा एक प्राणी आढळला म्हणजे तो त्याचे माग मोरून आम्ही सांगतो। काल एक गाईच्या चालू झालेली गाय होती, तिचं एक 20-25 दिवसाचं वासरू होतं, एक त्याने पूर्ण फर्द्यापास करून खाऊन गेला। आम्हाला वाटलं काहीतरी हा आहे म्हणून आम्ही कालचा कंटाळा करून दिला, त्याच्या काही बघितलं नाही। तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आज एक पारडूला पूर्णपणे दीड महिन्याचं होतं, पूर्णपणे एकदम सक्षम होतं ते। त्याने आम्ही कडकट बंदोबस्त केला होता, पूर्ण पॅक करून दिलं होतं, पण ते मागच्या बाजून त्याने बरोबर रस्ता करून त्या वासरूला पूर्णपणे खाऊन घेतलं, पोटाचा पूर्ण गर्भ भाग खाऊन घेतलेला आहे त्याने। आम्ही आज मग वन विभागाला मी फोन केला, पण एका फोनवरती आमचे भूषण वाघ म्हणून साहेब आहेत, त्यांनी मला रिस्पॉन्स दिला। पूर्ण पथकच्या पथक त्यांनी आमच्या शेताला व्हिजिट दिली आणि ते व्हिजिट दिले म्हणून त्यांनी पूर्ण त्या शेताला कॅमेरे वगैरे लावले। मी त्यांचा असा आभार मानतो की एका माझा फोनावरती त्यांनी रिस्पॉन्स दिला, म्हणजे असे अधिकारी तत्पर आहेत आपल्या शासनाचे खूप, म्हणजे त्याचा मला अभिमान आहे। पण माझ्या शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो की आपण ह्या भागामध्ये थोडासा बिबट्याचा वावर आहे असो नसो, ते आपण सावधगिरी बाळगून सर्वांनी आपलं संगोपन करावं, गुरांचं किंवा आपलं स्वतःचं संगोपन करावं। आपण त्याचं कॅमेरा वगैरे लावलेले आहेत, पण त्याच्यावरून आपल्याला समजेलच, 2-3 दिवसात रिपोर्ट येईलच। पण ते मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या परिसरात बिबट्याचा वावर आहे, तर त्यांनी प्रत्येकाने आपली सावधगिरी बाळगून हे करावे।